तुम्ही मला एकदा म्हणला तू लोक जमतेत मतं कुठे आहेत, आता त्याचं उत्तर या निवडणुकीत देऊ आम्ही साहेब, एवढंच विनंती करून सांगतो. कारण त्याला काय काय कारणं होतेत, कोण कुठं. आमच्या जिल्ह्याची परंपरा थोडी वेगळी आहे, पण आताच्या परंपरेत ह्या अध्यक्षाच्या नेतृत्वात नक्की चांगलं काम घेईल. आणि मी सर्व मीडियाच्या समोर साक्षीनं सांगायचं आहे मला की मी मगाशीही सांगितलं की सर्व 6 विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख एकत्र येऊन आणि आदरणीय गोरे साहेब एकत्र येऊन 7 लोकांच्या कमिटीत बहुमतानं मला मागच्या वेळेस निवडणुकीचं तिकीट दिलं आहे. त्याच्यामुळे निवडणुकीच्या तिकिटाचं श्रेय मागच्या वेळेस आदरणीय पवार साहेबांना आहे, ती कुणाला इतर जात नाही. त्याच्यामुळे मला तिकीट दिलं तर असं कुणी म्हणायची कृपया एखाद्या नेत्यानं, म्हणजे उगाच काळजी करू नका माझी, त्याच्यामुळे मला तिकीट दिलं तर असं कुणी म्हणू नये अशी माझी सर्वांना विनंती आहे. तुमचं आमचं सर्व श्रद्धास्थान आदरणीय साहेब राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय आपले नेते जयंतदादा पाटील, त्याचबरोबर आपले निरीक्षक आदरणीय जीवनरावजी गोरे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय संदीप भैया, सर्व माजी आमदार, कारण अगोदर वेळ जास्त झाला आहे पण मी जास्त घेणार नाही. सर्वजणांचं एखाद्याचं नाव राहिलं की मला सर्व जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय शरदचंद्रजी पवार पक्षाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, सर्व सेलचे सर्व प्रमुख आणि माझ्यासोबत आलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी आलेले सर्व माझे तरुण तडफदार सर्व सहकारी आणि सर्व मीडिया साहेब, मी आज आपल्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षामध्ये प्रवेश करत आहे. तसा मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होतो. आज माझं भाग्य असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षात प्रवेश करत आहे. आदरणीय साहेब, मी जास्त काही सांगणार नाही, पण ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाली तेव्हाचा तालुकाध्यक्ष मी होतो. बऱ्याच जणांना माहीत नसेल, बऱ्याच जणांना आमचा हिस्ट्री लावताना भाजपबरोबर मी आलो अशीही लागू शकते, पण मी मूळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेचा तालुकाध्यक्ष होतो. राष्ट्रवादी काँग्रेसाने आपल्या विचाराबरोबर काम केलं. मला बाकी दुसरं जास्त काही न सांगता एकच सांगायचं आहे की आपण जे मला संधी देता पक्षामध्ये घेऊन, ती तुमचं खरोखरच मन मोठं म्हणावं लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे केज तालुक्यातील बीड जिल्ह्यातील सर्व तमाम माझे कार्यकर्ते आपल्या सर्वांच्या सोबत आहेत. मला एकच विनंती अशी करायची की मागील काळापासून माझ्या कार्यकर्त्यांनी बैठक पण 8-10 दिवसापूर्वी घेतली. बऱ्याच दिवसापासून कार्यकर्त्यांची इच्छा होती की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षात म्हणजे आदरणीय पवार साहेबाच्या नेतृत्वाखाली आपण काम करावं. आणि त्यांनी बैठक बोलवली, त्या बैठकीला मी हजर नव्हतो. तरी पण त्या सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं असं होतं की आपण बाकी राजकारणात आपल्याला काम करत असताना जो पेश पाहिजे तो पेश मिळत नाही, जो आपला सन्मान पाहिजे तो सन्मान मिळत नाही. या सन्मानाच्या दृष्टिकोनातून या कार्यकर्त्यांची तळमळ होत होती. मी बीड जिल्ह्यातील 5,09,817 लोकांनी मला मतदान केलं, यांचा सन्मान आणि स्वाभिमान राखण्यासाठी आज मी तुमच्या सोबत आहे साहेब. कारण मी या सर्व लोकांचा सन्मान आणि स्वाभिमान, आदरणीय साहेब, तुम्ही मला तत्कालीन ज्यावेळेस 6 विधानसभेचे प्रमुख बीड जिल्ह्यातले होते त्यांच्याशी चर्चा करून बहुमतानं आदरणीय निरीक्षक यांच्या सर्वांच्या सूचनेनं आपण मला देशाच्या उच्च सभागृहात जाण्यासाठी मागच्या वेळेस लोकसभेची उमेदवारी देऊन माझ्यावर खूप मोठा एक अनंत असा आशीर्वाद मला तुम्ही दिलेला आहे. त्या आशीर्वादातून मला ऋणी होण्यासाठी आयुष्यभर मी तुमच्या सेवेत राहील. आणि मी एकच सांगेल, आज काही जास्त बोलत नाही, आज फक्त एवढंच बोलणार आहे की साहेब, मी कुठली अपेक्षा घेऊन आलो नाही. कुणी पत्रकार मला विचारतात काय कंडिशन आहे, मीडिया सर्व सोबत आहे. बरेच जण मीडिया म्हणतात तुमचं काय विधानसभा आहे का लोकसभा आहे. मी म्हणलं मी ज्या विधानसभेत राहतो त्या विधानसभा आमची राखीव आहे आणि तिथं आमचा उमेदवार ऑलरेडी आहे. मला काय तिथं उभारता येत नाही, 60 आहेत ना, म्हणजे ऑलरेडी काम करता येत नाही. तुम्ही उमेदवारी ज्या त्यावेळेचा विषय आहे माझं म्हणणं नाही, पण इथं त्याच्यामुळं तिथला विधानसभेचा विषय नाही. आणि लोकसभेचा विषय जो आहे तो लोकसभेच्या बाबतीत मी माझी कुठलीही इच्छा किंवा आट तुमच्या पुढे टाकली नाही. साहेब, जे काही तुम्ही काम सांगाल या पक्षामध्ये तुम्ही सांगायचं या पक्षातील या माणसाला आम्ही उमेदवारी दिली, त्याचं आम्ही काम करू. आणि प्रामाणिकपणे यावेळेस बीड जिल्ह्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षाचाच खासदार होणार असे छाती ठोकपणे सांगतो. आणि तिथली टीम जी आहे, आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष असतील, सर्व सिनियर मोस्ट सर्व काम करणारी मंडळी, पण जिल्ह्यात खूप प्रेम करणारे माणसं साहेब, आज सर्व वेळ असताना
आपण सर्वजण एकत्रितरित्या आशीर्वाद देत आहे, ताकद देत आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सर्व तालुक्यातून जिल्ह्यातून जेवढा आशीर्वाद मिळतो आहे की आशीर्वादाच्या जोरावर मला फक्त काम करण्याची संधी द्या. पक्षामध्ये तुम्ही जे सांगाल ती जिम्मेदारी घेईल. राजकीयदृष्ट्या कुठल्या उमेदवाराला तुम्ही संधी द्याल त्या उमेदवाराचं काम प्रामाणिकपणे करून महाराष्ट्रातून बीड जिल्ह्यातला खासदार भारत देशाच्या संसदेमध्ये 100% जाणार म्हणजे जाणार, याच्यात कुठली शंका नाही. मला काही पत्रकारांनी विचारलं, साहेब आता येताना माझ्याबरोबर होते, तुम्ही काही इच्छा प्रगट केली? म्हणलं माझी काही इच्छा नाही. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आमचे प्रांत अध्यक्ष साहेब, हेच आमचं सर्व काही आहे. त्याच्यामुळे आम्हाला दुसरं काही आमची अपेक्षा नाही आहे. आता या सगळ्या गोष्टीतून आपल्या सर्वांना एक विनंती आहे, सर्व कार्यकर्त्यांना. आम्ही भाषणं केले, आमचं ऐकलं म्हणजे भागत नाही, तर तुम्ही सर्वांनी सुद्धा तनमन धनानं आपण सगळ्यांनी ताकद लावून आपल्या मतदारसंघामध्ये खूप खूप मोठे मोठे प्रयोग होणार साहेब. कुणाला दाब दिला जाईल, कुणाला काय देईल. मी पण नॉट रिचेबल म्हणून लोक म्हणतात, नॉट रिचेबलशिवाय पर्याय नव्हता, आता मग तर नक्की रिचेबल आहे. साहेबांचं घाबरणं हे तर प्रत्येकाचं उत्तर नाही देता येणार. घाबरणं जर विषय असता तर मी आदरणीय शरद पवार साहेबांसोबत प्रवेशच केला नसता. घाबरणं हा विषय नाही आहे, पण हा विषय एक आहे की ज्याचे त्याचे मन एकूणकाशी जुळलेल्यातला ऋणनिबंध जसे आहे त्याच्यातून आपल्याला बाहेर निघताना काय करावं लागतंय ते आदरणीय पवार साहेबांनी कसं सहन करत असेल परमेश्वर जाणो, आणि त्यांनाच ती माहिती ताकद त्यांच्यात आहे, ती आमच्यात नाही. त्याच्यामुळे आम्हाला त्यांचा आशीर्वाद हीच आमची खरी ऊर्जा आहे. मी एकच सांगेल, या काळामध्ये ज्यांनी जे जे कर्म केलेत त्या कर्मातून त्यांना त्यांची सद्बुद्धी परमेश्वर देईल. पण आपल्या बीड जिल्ह्यातून आपल्याला आत्ताच्या निवडणुकीमध्ये आपल्याला खासदार निवडून आणायचा आहे, आणि खासदार निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी ताकदीनं आदरणीय पवार साहेबाच्या पाठीमागं उभं राहायचं आहे. बोलायसारखे भरपूर इच्छा आहेत. मी काय सांगितलं की मी बोलतो भाषणात, आहे का मीडियाला पण सांगितलं की माझी इच्छा काय आहे, तर माझी इच्छा एकच आहे साहेब की माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेचं दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे. याच्यासाठी मला काम करायचं आहे. बाकी दुसरं काय भाषणातून बोलून नाही, चांगले हातवारे करून नाही, मला भाषण येत नाही, पण मला करायचं आहे. आणि ते करण्यासाठी साहेब मी येडेश्वरी कारखान्याची स्थापना केली. येडेश्वरी कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला बीड जिल्ह्यात नव्हे तर मराठवाड्यात सर्वाधिक भाव, पहिली उचलसुद्धा यावर्षी सुद्धा 2750 द्यायचं काम मी केलं साहेब. आणि बाकीच्या दृष्टीत बीड जिल्ह्यात जी कारखाने चालू आहेत ते काय करतात मला माहीत नाही, पण माझा सर्वाधिक भाव आहे आणि सर्व लोकांना 15 दिवसाला पेमेंट करतो. ह्याच्यात मला काय कोण आता कारखाने चालविताना काय होईल हा भाग वेगळा, पण आजच्या परिस्थिती मी सगळ्या गोष्टीतून चांगल्या पद्धतीने याच्यातून माझ्या तिथल्या शेतकऱ्यांचं दरडोई उत्पन्न वाढेल ही अपेक्षा धरून काम करतो. शेतमजुरांना सुद्धा सगळ्यांच्या दर कार्डपेक्षा साहेब कारखानदारी तुम्हालाही माहीत आहे, सगळ्यांच्या दर कार्डपेक्षा माझ्या येडेश्वरी कारखान्याचं दर पत्रक जास्त आहे, आणि त्याच्यानंतर त्यांना कमिशनसुद्धा जास्त मी देतो आहे. म्हणजे हे सर्व तुमच्या आशीर्वादानं आणि आदरणीय साहेबांच्या चालनेनं आम्ही काम करत असताना साहेब मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा 305 KLPDची डिस्लरी आदरणीय साहेबांनी भूमिपूजन केलं. त्यावेळेचा सुद्धा कार्यक्रम मला वाटतं बीड जिल्ह्यात चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम होते. त्याच्यातला एक नंबरचा कार्यक्रम आम्ही सर्व कार्यकर्त्याच्या जीवावर घेतला. साहेब 50,000 लोक जमले असतील तरी तुम्ही मला एकदा म्हणला तू लोक जमतेत मतं कुठे आहेत. आता त्याचं उत्तर या निवडणुकीत देऊ आम्ही साहेब, एवढंच विनंती करून सांगतो. कारण त्याला काय काय कारणं होते, कोण कुठं. आमच्या जिल्ह्याची परंपरा थोडी वेगळी आहे, पण आताच्या परंपरेत ह्या अध्यक्षाच्या नेतृत्वात नक्की चांगलं काम घेईल. आणि मी सर्व मीडियाच्या समोर साक्षीनं सांगायचं आहे मला की मी मगाशीही सांगितलं की सर्व 6 विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख एकत्र येऊन आणि आदरणीय गोरे साहेब एकत्र येऊन 7 लोकांच्या कमिटीत बहुमतानं मला मागच्या वेळेस निवडणुकीचं तिकीट दिलं आहे. त्याच्यामुळे निवडणुकीच्या तिकिटाचं श्रेय मागच्या वेळेस आदरणीय पवार साहेबांना आहे, ती कुणाला इतर जात नाही. त्याच्यामुळं मला तिकीट दिलं तर असं कुणी म्हणायची कृपया एखाद्या नेत्यानं, म्हणजे उगाच काळजी करू नका माझी, त्याच्यामुळे मला तिकीट दिलं तर असं कोणी म्हणू नये अशी माझी सर्वांना विनंती आहे की या सर्व गोष्टीत तिकीट आदरणीय पवार साहेबांनी दिलं, जाहीरपणे 3 वेळेस उच्चारलं आहे. त्याचं कारण आहे की मला ते म्हणलं जाईल आहे. त्याच्यामुळे मी सांगतो की आदरणीय पवार साहेबांनी तिकीट दिलं, निरीक्षक आदरणीय जीवनरावजी गोरे साहेब आहेत आणि 6 विधानसभा, त्याच्यामध्ये सर्वात लिडिंग जर कुणी घेतलं असेल तर आदरणीय संदीप क्षीरसागर यांनी घेतलं. आणि आज त्या म्हणजे नसल्याबरोबर तरी प्रकाश सोळुके साहेबांनी सुद्धा त्यावेळेस बाजूमादी धरली. ठीक आहे, ती कुठेही असोत, पण त्यावेळेस पण खरं काम जर केलं असेल तर संदीप भैयानं जय बजरंगी म्हणणारा संदीप भैयाच आहे. आणि ती दुसऱ्यासाठी निवडणुकीमध्ये काम करून घोषणा देऊन त्याचं कार्यकर्ता म्हणून काम करण्याची दानच त्याच्यात आहे, तोच खरा नेता होतो असं म्हणतो. त्याच्यामुळे संदीप भैया त्याच्या आशीर्वादावर नेते झालेत आणि संदीप भैयाचं सुद्धा खूप कौतुकास्पद काम आहे.
आणि याच्यानंतर आपण सर्वजण जे आदेश द्याल तो आदेश आम्हाला मान्य असेल, काही चूक भूल असेल तर मीडियाने माफ करावा. आणि सर्व आमचे आदरणीय साहेब, मी स्वतःच्या श्वासापर्यंत जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्यासोबत राहील, याच्यात कुठलीही शंका नाही. आमच्या कार्यकर्त्यांना राजकारण करताना पेस पाहिजे होता. आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की आमच्यावर अन्याय होतोय किंवा आम्हाला काम करता येत नाही, याच्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आलोत आणि तुमच्या आशीर्वादात तुमच्यासोबतच होतो, तुमच्यासोबतच राहील एवढा शब्द देतो. मला प्रवेश दिल्याबद्दल तुमचं सर्वांचा आभार मानतो. मयूरभाई, तुम्ही पण प्रदेशाचे अध्यक्ष आहात, तुमचं नाव नाही घेतलं तर पुन्हा त्याला आला की माझं नाही घेतलं. पुन्हा साठे साहेब माझ्या तिथं आहेत, म्हणजे सर्वांचं कौतुक. दरेकर नाना तर माझ्या आशीर्वादावरच आहेत पहिल्या दिवसापासून. सर्व टीम आहेत, सुताई आहेत, सर्व पृथ्वीराज म्हणलं की साहेब तुम्ही जी द्याल तो आदेश, जी काय सांगाल ते आम्हाला काही अडचण नाही. तुम्ही काही मनात आमच्या विषयी आणू नका. आम्ही 100% तुम्ही सांगाल त्या आदेशाचं पालन करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.